इतक्या साऱ्या ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात, आता मी मुंबईत उभा आहे तर महाराष्ट्राबद्दल बोलूया, कारण इथे खूप होतात. त्याची अनेक कारणं आहेत, ज्यापैकी एक कारण हे सुद्धा आहे की शेतकरी गरीब असतो तरीही वेगवेगळ्या प्रकारचे कर्मकांड करतो आणि कर्ज घेऊन घेऊन करतो. आणि कारण आपल्याकडे मायक्रो लेंडिंग सहज उपलब्ध नसते. एक गरीब शेतकरी आहे, तो काही तारण वगैरे ठेवू शकत नाही, तर सरकारी बँक त्याला नाही देणार पैसे. मग तो कोणाकडून घेतो? तो स्थानिक जो कोणी व्यक्ती उपलब्ध असेल, सावकार, तो त्याच्याकडे जाऊन घेतो आणि तिथे त्याला जे व्याज पडतं ते पडतं मासिक तत्वावर. ते असं नसतं की वर्षाचं 12% तुमच्याकडून घेऊ, तिथे महिन्याचं इतके टक्के पडतं, 1%, 2%. ते चक्रवाढ होऊन खूप जास्त होतं. मुलीचं लग्न आहे तर कर्ज तर घ्यावंच लागेल ना. आणि जो जेवढा गरीब असतो तिथे तेवढी जास्त फर्टिलिटी असते, तेवढी जास्त मुलं जन्माला येतात. मुलं जन्माला येतील तर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रथासुद्धा पाळाव्या लागतील ना. आणि जेवढी जिथे फर्टिलिटी असते तेवढी तिथे मॉर्टॅलिटी असते. ते अगदी एकमेकांशी संबंधित असतात. तर जेव्हा जेव्हा हा मरेल तेव्हा 13 दिवसांपर्यंत कर्मकांडसुद्धा तर करावं लागेल ना. आणि ते सगळं नाही केलं तर पितरांच्या आत्मे तुम्हाला शाप देतील आणि भुकेले मरतील, तान्हेले मरतील. तर करा, खूप खर्च करा. आणि तो खर्च करण्यासाठी जर कर्ज घ्यावं लागलं तर कर्जसुद्धा घ्या. आणि जेव्हा ते कर्ज फेडू शकणार नाही तेव्हा लटकून घ्या. एकमेव कारण नाही आहे, यात खूप रचनात्मक कारणं आहेत. मान्सून खराब झाला, सरकारची जी कर्ज वाटपाची यंत्रणा आहे फायनान्सिंगची ती व्यवस्थित नाही आहे. खूप कारणं आहेत, पण एक कारण हे सुद्धा आहे